तर मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव असा सुबल्याचा चेलू. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण कोल्हापुरी स्टाईलमध्ये सी फूड बॉईल कसा बनवलेला असा. तर आज मी त्याची संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघूया आपला अस्सल कोल्हापुरी सी फूड बॉईल. त्याच्यासाठी लागणार आपल्या भरपूर कांदो आणि बारीक चिरलेली लसूण. हे आपण घेतला खेकडे, जे होते जिवंत खेकडे घ्यावा, त्याची चव भारी लागते. खेकड्याचा वरचा आवरण आपण काढून टाकलेला असावं आणि ह्याचा पिवळा भाग असता तो पण आपण काढून स्वच्छ धुवून घेतलेला असावा. त्याच्यानंतर आपण हे घेतला असावं मुळे, जे की असत मीडियम साईजचे. आता जास्त मोठे मुळे आपण घेतलेले नाहीत, कारण ते शिजल्यानंतर रबरासारखे लागतात. आणि जास्त बारीक पण घेतलेले नाही, त्याची बाष्टा जी असतात ती भरपूर छोटी येते. तर हे घेतलेला आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट चिंगळा म्हणजे आपले प्रॉन्स. हे असत मीडियम साईजचे. ह्याचा कवर काढलेला नाही, मध्ये एक छोटंसं कट मारलेलो असा आणि त्याचा काळा आतला दशीर काढलेला असा. त्याच्यानंतर आपण घेतला लॉबस्टरचे एक्स्ट्राचे जे मिशी होते ते आपण छाटलेले असा, मधून एक कट मारलेला असा, आतमध्ये त्याचा काळा दशीर असता तर काढला असा आणि एका सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेला असा, याचा कवर काढलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला लागणारा नेक्स्ट मक्याला आपण अर्धे चिरून घेतलेला असा, स्वच्छ धुवून घेतलेला असा. त्याचसोबत आपल्याला लागणार भरपूर लिंबू. आता मक्के आणि रताळे आपण वेगळे एका साईडला उकडून घेऊया, कारण जर आपण ते सी फूड मधले उकळला तर ते जास्त एक्स्ट्रा ओव्हरकुक होतील आणि मग त्या होताला रामराट. तर आपण हे वेगळे शिजवून घेणार आहोत. आता आपला मसाला इज द मेन मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, आपल्या डिशची जान आहे. तर इथे आपण घेतलाय खसखस, बडीशेप, काळी मिरी, लवंग, ही बोंडकी मिरची, लाल तिखट मिरची, तमालपत्र, दगडी फूल, अशा प्रकारचं सगळं आपण घेणार आहोत. आणि आपण एका मध्यम आचेवरती शॅलो फ्राय करून घेणार आहोत. जास्त आपल्या करपवूचा नाही. तर हे आपण दगडी फूल, खसखस आणि बडीशेप सगळ्यात आधी भाजून घेणार असा, छान असा त्याका मध्यम आचेवरती परतवून घेणार असा आणि 2-3 मिनिटं फक्त परतवूचा असा, जास्त काही काळा करपवूचा नाही. 2-3 मिनिटं परतवल्यानंतर आपण त्याला घेणार आहोत आपल्या मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यानंतर आपण हळद टाकला तमालपत्र आणि या जावित्री असा. तमालपत्र पण आपण छान असा परतवून घेणार असा, जास्त करपूक द्यायचा नाही. हे आपलं तमालपत्र 2-3 मिनिटं शिजल्यानंतर आपण ता परत काढून घेणार असा आणि दगडी ह्या जावित्री असा त्याका शिजाक थोडंसं टाईम लागतं, तर आपण त्याका व्यवस्थित शिजवून घ्यायचं असा. आपण एक एक करून सगळे गरम मसाले शिजवणार असा, कारण की एकदम टाकला तर त्याचा आपल्याला समजणार नाही, कारण काय खसखस बडीशेप या कसा पटकन शिजणारातला असा, पटकन जळता, त्यामुळे नंतर कडवट मसाला लागता. म्हणून आपण एक एक करून सगळा थोडा भाजून घेणार असा. त्याच्यानंतर हे आपण दालचिनी टाकलं असा, ह्या चक्री फूल टाकलेलं असा आणि बडी इलायची टाकलेली असा. हे घेतलेले बोंडके मिरची, ह्यांका काय म्हणतात तर माहिती नाही, आणि लाल तिखट मिरची असत. हे बहुतेक काश्मीरी लाल तिखट मिरची असा आणि ही आपण मस्त भाजून घेतलेली असा, मध्यम आचेवरतीच भाजून घेतलेली असा आणि ती का आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं असा. या मिश्रण सगळं छान थंड झाल्यानंतर आपल्या करूचा एका मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा, अगदी पावडर करूच्या मसाल्याची जशी असतात तशी बघू शकतास. त्याच्यानंतर हे आपण चुलीवरती एक मोठं टोप घेतला, त्याच्यात ठेवला पाणी तापत. पाणी एकदम मस्त कळकळून तापवूचा असा. पाणी गरम झाला की त्याच्यात आपण टाकणार असावं 5-6 लिंबा, जे की आपण मधून चिरून घेतलेले असत आणि ही अशी टाकूची असत. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार थोडासा मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या प्रमाणे ठेवा, कारण की आपण नंतर पण ह्याच्यात परत एकदा मीठ ॲड करणार असा. पाणी आपला उकळलेलं असा आणि आता आपण ह्या स्टेपला टाकणार आहोत ह्याच्यात खेकडे. सर्वात आधी आपण खेकडे शिजवून घेणार असा. एका आता 10-15 मिनिटं आपण शिजवलं. त्याच्यानंतर ह्याचा कलर बघू शकताच बदललो, ऑरेंज झालो असा. आणि ह्या स्टेपला आपण ह्याच्यात टाकणार असा लॉबस्टर सुद्धा छान असे 15-20 मिनिटं आपण शिजवून घेणार असा. हे जरा कडक असतात, कवच असतं त्यांचा, त्यामुळे त्यांना शिजाक टाईम लागतो. आणि बघू शकतास आपले लॉबस्टर पण छान असे शिजलेले असत आणि याचा कलर बघा किती सुंदर इलेलो असा, अगदी ऑरेंजिश असा झालेला असा. त्याच्यानंतर आपण 15 मिनिटं थांबल्यानंतर ह्याच्यात पुन्हा टाकणार आहोत
मुळांका सुद्धा आपण शिजूक द्यायचा असा. हे जी कवचावाली असतात ना त्यांची जरा कवच टणक असतात, मग शिजाक जरा टाइम लागतात. त्यामुळे 15-15 मिनिटाच्या एक एक दोन उकळीवरती आपण ह्या सगळ्या शिजवून घेणार असा व्यवस्थित. आतली माष्टा जी असतात ना, आतली गर असतात ते जरा शिजाक हवे चांगले, मग खाऊक पण बरा लागतं, कचवट लागत नाही. आता बघू शकता सगळं आपला शिजून झालेलं असा. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं असं आपले चिंगळा म्हणजे प्रॉन्स. हे मध्यम आकाराचे असं, जास्त बारीक घेतलं असतं ते दिसणारच नाही, तुमचा खिमाट होऊन जाईल. तर हकडे आपण ही चिंगळा पण टाकलेली असा आणि ह्याका पण आपण 15 ते 20 मिनिटाची एक उकळी येऊ दिलेली असा. आणि बघू शकता सगळे जर आपला सी फूड असा तर मस्तपैकी छान उकळलेला असा, त्याका खळखळून छान उकळून शिजवून घ्यायचा असा, नाहीतर त्या कचवटच राहा. आता आपला सगळा सी फूड बॉईल छान शिजलेला असा, त्याका आपण वेगळा करून घ्यायचा असा. आणि आता आपण बनवणार आहोत मसाला. तर आधी आपण एका वेगळा करून घेऊया. याचा जो पाणी असा त्या साईडला काढून घेऊया. पाणी फेकूचं नाही, हे आपल्या नंतर मसाल्याक लागणार असा. तर हे आता आपण बनवतो मसालो. त्याच्यासाठी आपण एका टोपात खूप सारं बटर घेतलेलो असा. बटर छान वितळूक द्यायचो असा. आणि हे बटर मध्ये कंजूसी करूची नाही, छान असं बटर घ्यायचं भरपूर सारं. तुमका हवा असा तर तुम्ही हैसर थोडासा तेल सुद्धा ऍड करू शकतास. आम्ही सुद्धा हे थोडासा तेल ऍड केलेला असा, कारण सगळा बटर चांगला लागत नाही, आपल्याला तेवढी चव येत नाही ना, आपण मालवणी लोक. तर हे आपण थोडासा ह्याच्यात तेल सुद्धा ऍड केलेला असा. बटर आणि तेल छान उकळला शिजला की ह्या स्टेपला आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपली बारीक चिरलेली लसूण. लसूण जी ह्याची छान अशी परतवून घ्यायची, लालसर होऊक घेऊया अशी आपण करून घेणार. आपली लसूण छान अशी शिजलेली असा, छान कलर इलेलो. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत बारीक चिरलेलो कांदा. हय आम्ही जवळपास 7 ते 8 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले असा. आणि लसूण आपण म्हणू शकता जवळपास पाव किलो घेतलेली असा. आणि या छान आता आपण छान परतून घेणार आहोत. कांद्यात छान लाल कलर येऊ खाऊ बघू शकतास. सर कांदा आपलं छान शिजलेलो. आता आपण ह्याच्यात टाकणार हळद. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. हळद सगळी आपल्या छान एकजीव करून घ्यायची असा. हळद छान शिजली की त्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया. आपण बनवलेलो गरम भाजको घरगुती मसालो ह्याच्यामध्ये टाकलेला असा. आणि ह्या लेवलला जो सुगंध इलेलो असा तो एकदम भारी भन्नाट असा. आणि बघू शकतास काय भारी वाटतं. यामध्ये आपण घरगुती लाल मसाला सुद्धा ऍड केलेलो असा. तुमच्याकडे जो असा तो आपण ऍड करू शकतास. आणि अशा प्रकारे बघू शकतास काय मस्त असं कलर इलेलो असा, लाल लाल. आपलं कांदो पण छान शिजलेलो असा. आणि या स्टेपला आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करणार असा मीठ. मीठ आपण आधी पण टाकलेलं असा, त्यामुळे आपल्या मीठ बेतातच टाकूचं असा. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मीठ बघा. आपल्या सी फूडमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं असं. आता आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत पाणी. ह्या पाणी ताज असा जर सी फूड बॉईल करण्यासाठी आपण यूज केलेला होता. तर आपल्याला हे पाणी भसभसवून टाकूचं नाही. जेवढे आपल्या ग्रेव्ही हवी असा त्यानुसार तुम्ही हळूहळू पाणी ऍड करा. पाण्यात चांगलो मसालो शिजू देवा. आणि बघू शकतास हे काय तर्री भारी इलेली असा. पाणी तुमका असं वाटलं कमी झालं तर तुम्ही पुन्हा ऍड करून ता शिजवू शकतास. आता आपला सी फूड सगळा ह्याच्यात आपण मिक्स छान करणार असावं. आणि मसालो जो असा तो ओव्हरऑल सगळ्या सी फूडला लागा खाऊ. अशा प्रकारे आपला सगळं मसालो जो हा तो एकजीव झालेलो असा. आणि आपल्या छान व्यवस्थित परतवून घ्यायचा असा.
आता तुमका ह्याच्यात जेवढी ग्रेव्ही हवी असा तेवढा तुम्ही पाणी याच्यात ॲड करू शकतास आणि ह्या पाणी ताच असा जो आपण सी फूड बॉईल करू वापरलेला होता आणि त्याचाच वापर आपण आता आपल्या ग्रेव्हीसाठी करणार आहोत. तर तुमका जेवढी ग्रेव्ही असा हवी असा तेवढा तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकतास. तर हायसर आपले रताळे आणि मक्के पण शिजलेले असत. तर सगळ्यात आधी आपण मक्के टाकूचे असत. एक एक करून आपण मक्के या सी फूड बॉईलमध्ये टाकणार असाव आणि 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्या घर मसाल्यात एकत्र करूचा असा, कारण आपण ऑलरेडी मक्के शिजवलेले असो. जास्त मक्के जर शिजवला तर ते रबरबीत होऊ शकतात. तर फक्त मसालो लागेपुरता 2 ते 3 मिनिटं आपल्या काही परतवून घ्यायचा असा. आणि सगळ्यात शेवटला आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार असावं रताळी. रताळी आपली ऑलरेडी उकळलेली असत. तर जर तुम्ही एकदम शेवटला नाही टाकला तर ते रबरबीत होऊ शकतात आणि मग पूर्ण टेस्टलेस होऊ शकतात. त्यामुळे आपण सगळ्यात शेवटला ॲड करणार असा. तुमका रताळी सोलून टाकूची असतील तर तुम्ही सोलून पण टाकू शकताच, अशीच टाकूची असतील तर अशीच टाकू शकतात. आणि बघू शकताच अशा प्रकारे आपला सी फूड जा असा आता ऑलमोस्ट रेडी असा. आणि फायनली आपला सी फूड बॉईल तयार असा. तर नक्की ट्राय करा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. भेटू लवकरच.